हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण पार्ट सेकंड मधला 6 चॅप्टर जो की ॲनिमल क्लासिफिकेशन हा चॅप्टर सुरू करत आहोत. ठीक आहे बेटा, लक्ष द्या सर्वजण. पहा, ॲनिमल क्लासिफिकेशन बघत असताना आपल्याला काय बघायचं बेटा? प्लांट्स पाहायचेत का? नाही बेटा, आपल्याला फक्त आणि फक्त ॲनिमल वरती फोकस करायचे आहे. तर बघा, ह्या ॲनिमल्स पाहत असताना भरपूर सारी डायव्हर्सिफिकेशन तुम्हाला दिसून येते आणि ही डायव्हर्सिटी तुम्हाला वेगवेगळ्या प्रमाणामध्ये दिसून येते. तर पहा बेटा, वेगवेगळ्या प्रमाणामध्ये कसं? तर बघा, छोटे छोटे ॲनिमल्स आहेत, मोठे मोठे ॲनिमल्स आहेत. हे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला क्रायटेरिया वापरून ह्याला काय करायचं आहे? क्लासिफिकेशन करायचं आहे. क्लासिफिकेशन म्हणजे बेटा, तर क्लासिफिकेशन म्हणजे काय नाही रे बेटा, फक्त आपण काय करू, त्याचं वर्गीकरण करतोय. लक्ष दे. फर्स्ट ऑफ ऑल आपण इंट्रोडक्शन घेऊया. ठीक आहे बेटा. तर बघा, आताच म्हणलं मी तुम्हाला की इंट्रोडक्शन मध्ये काही ॲनिमल हे कसे आहेत बेटा? व्हेरी स्मॉल. सम ॲनिमल्स आर व्हेरी स्मॉल. बघा, छोटे छोटे ॲनिमल्स ते पण दिसतात, व्हेरी स्मॉल्स आहेत बेटा. तसंच देर आर सम ॲनिमल्स आर व्हेरी बिग. बघा, व्हेरी बिग ॲनिमल्स तुम्हाला दिसतात बेटा. तसंच इकडे पहा बेटा, सम लाईव्ह ऑन लँड. काही ॲनिमल्स हे तुम्हाला जमिनीवरती पळताना, उड्या मारताना दिसून येतील. ठीक आहे. तसंच काही ॲनिमल्स व्हाईल सम लाईव्ह इन वॉटर. पहा बेटा, काही ॲनिमल्स हे कसे आहेत? पाण्यामध्ये राहतात. ठीक आहे. तसंच बघा बेटा, इंट्रोडक्शन शिकत असताना आपण क्रायटेरिया सुद्धा बघत आहोत. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपण क्लासिफिकेशन कसं करतोय? क्लासिफिकेशन डिपेंड्स ऑन अ क्रायटेरिया. बेटा, क्रायटेरिया बघून आपण क्लासिफिकेशन पाडत आहोत. तर बघ बेटा, सम ऑफ देम क्रॅव. बघ बेटा, क्रॅवल ॲनिमल्स तुला दिसून येतील. काही ॲनिमल्स तुला इथं दिसतात चित्रामध्ये, तुझ्या ओळखीचेच असतील. बघ, लक्ष देऊन बघ. तसंच सम स्विम इन वॉटर. काही ॲनिमल्स तुला पाण्यामध्ये छान पद्धतीनं पोहताना दिसून येतील. तू पण पोहतो ना बेटा. तसंच बघ, काही ॲनिमल्स हे फ्लाय करतायत. कुठं फ्लाय कुठं करतात? पाण्यामध्ये करतात? नाही रे बेटा, हे एअर मध्ये फ्लाय करतात. तसंच सम ॲनिमल्स हॅव अ स्केल्स. काही ॲनिमल्सला स्केल्स आहेत का नाहीस? बघ, हे क्रोकोडाईल मध्ये सुद्धा स्केल्स आहेत, फिश मध्ये आहे. स्केल्स म्हणजे कल्ले, कवले बेटा, कवले. ठीक आहे, लक्ष दे बेटा. तसंच सम हॅव हेअर ऑन अ बॉडी. बघ बेटा, काही ॲनिमलच्या बॉडीवरती काय आहेत? हेअर्स आहेत. मग आपण काय केलं? ह्याला वेगळं केलं, त्याला वेगळं केलं, ह्या ॲनिमल्सला वेगळे केले. अशा पद्धतीनं इथं काय करतोय आपण? क्रायटेरिया करतोय बेटा. क्रायटेरिया लावून आपण ह्याला बाजूला करतोय. एवढं सांगायचंय तुला की क्रायटेरिया लावून आपण काय करतोय? प्रत्येक ॲनिमलला वेगवेगळं करतोय आणि त्यानुसार आपण याची स्टडी करायला लागलोय बेटा. एवढंच लक्षात ठेव बेटा. काही ॲनिमल्स, काही फिदर्स आहेत, म्हणजे काही जणांना पंख आहेत खूप छान प्रकारे, जसं की मोर आहे. तो हे पण एक ॲनिमल्सच आहे बेटा. ओके, सम एक्झाम्पल्स, काही एक्झाम्पल्स तुम्हाला दाखवलेले आहेत. तसंच बेटा, लक्षात असू दे बेटा, आपल्या अर्थवरती जवळपास अकॉर्डिंग टू अर्थ स्टडी देर आर 7 मिलियन स्पेसीज ऑफ ॲनिमल्स ऑन द अर्थ. बघ बघा, काय आहे? 7 मिलियन स्पेसीज ह्या अर्थवरती आहेत. काय वाटतं तुला? सांग आता याबद्दल. तर तू म्हणशील, सर 7 मिलियन, अरे बाप रे, एवढे सारे स्पीसीज आपण कसं क्लासिफाय करायचं सर? हा प्रश्न तुझ्या डोक्यात आला असेल. तर तेच काय सांगितले सायंटिस्टने. बघ बेटा, काय म्हणतात? इट इज डिफिकल्ट टू स्टडी एव्हरी स्पीसीज इंडिव्हिज्युअली. बघ बेटा, हे स्टडी करणं हे काय आहे? डिफिकल्ट आहे.
म्हणायचं झालं तर इम्पॉसिबल आहे बेटा. 7 मिलियन स्पेसिसची स्टडी कुठं होत असते का बेटा? एकट्याच्यानं होते का रे? किती जन्म घ्यावा लागेल आपल्याला त्याची स्टडी करायला? विचार करत बस. परत बघ बेटा, बट इफ वी कॅटेगराइज द ॲनिमल्स इनटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स द स्टडी बिकम्स इझियर. बघ बेटा, स्टडी कसं करतोय आपण? ग्रुप्स आणि सब ग्रुप्स पाडून करतोय. फॉर एक्झाम्पल सांगू का एक सोपी गोष्ट तुला कसं करायचं? तर बघ बघा, तो आतापर्यंत पहिलीपासून तो आता 10वी पर्यंत आला बघा. ठीक आहे, तुझ्या क्लासमध्ये बरेच विद्यार्थी आणि काय झालं, तुझी समज शाळा सुटली. आता मला सांग, सगळ्या विद्यार्थ्यांची एकदाच शाळा सुटल्याच्या नंतर हे 5वीचा आहे, हे 2रीचा आहे, हे 3रीचा आहे, हे 8वीचा आहे, हे 7वीचा आहे, हे कसं कळणार आहे तुला? मग तू काय करशील बेटा? त्याच्या उंचीनुसार, त्याच्या तब्येतीनुसार, ठीक आहे, त्याच्या हेल्थनुसार, तसंच त्याला दाढी मिशा आल्यात का नाही बघशील बेटा तू. का? कारण तू काय तर क्रायटेरिया लावशील ना. काही विद्यार्थी कसे असतील याच्यामध्ये, काही जण छोटे असतील, ओके, येडे शेमडे लेकर असतील काही, त्यांना काय म्हणशील तू? इट इज अ बिग इन साईज, 1ली 2रीला असेल हे. ठीक आहे, अशा पद्धतीने तू क्रायटेरिया लावशील ना काहीतरी. मग त्या पद्धतीने आपण आतापर्यंत काय केलोय? क्रायटेरिया लावायचं शिकलोय. म्हणजे एवढ्या सगळ्या ॲनिमल्सला काही ना काही क्रायटेरिया लावून आपण त्याला काय करतोय? बाजूला करतोय बेटा. बाजूला करून आपण त्याचे ग्रुप्स पाडतोय. हे बघ ग्रुप्स आहे का? आणि आता बघ 10वीला तू आहेस, बरोबर आहे, आणि 10वीला जरी असलास तू बेटा, तर त्या 10वीच्या वर्गामध्ये सुद्धा काही तुकडे आहेत का नाही? म्हणजे ग्रुप तर तुमचा आहे 10वीचा, पण त्याच्यामध्ये सुद्धा सब ग्रुप आहे, बरोबर आहे. मग यासारखंच सब ग्रुप्स आहे बेटा. ठीक आहे, म्हणजे आपण कशाच्या बेसिसवर करतोय रे? कशासाठी करतोय? उगाचच करतोय का? नाही रे बाळा. बघ, ह्याला आपल्याला इझी जाण्यासाठी, म्हणजे ह्यांचा अभ्यास करणं, ह्या प्राण्यांचा अभ्यास करणं सोपं जाण्यासाठी आपण काय करतोय? ग्रुप आणि सब ग्रुप मध्ये ह्याला डिवाइड करायला लागलो बेटा. ठीक आहे, लक्षात असू दे बेटा. खूप सिंपल आहे बेटा. इथपर्यंत समजलं असेल तुला? ठीक आहे बेटा. परत बघ बेटा, आता आपण ॲनिमल क्लासिफिकेशन सुरू करत असताना त्याची हिस्ट्री थोडीशी माहीत असणं गरजेचं आहे बाळा. ठीक आहे, तुम्ही म्हणशील सर आता तुम्ही हिस्ट्री बी सांगत बसणार का? बाळा, कुठल्या बी गोष्टीची अगोदर हिस्ट्री माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे बेटा, लक्षात घे, हिस्ट्री शिकत असताना काय काय केले असतील लोकांनी, याच्यावरती काय काय प्रयोग केले असतील, काय काय त्याने अभ्यास केले असतील, याचा तुला माहित असणं गरजेचं आहे की नाही बघा. तर बघ, डिफरंट सायंटिस्ट हॅव ट्रायड टू क्लासिफाय द ॲनिमल्स. बरेच असे सायंटिस्ट आले आणि ॲनिमलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी प्रयत्न करत राहिले बेटा. साधी गोष्ट आहे का? सहज झालेलं आहे का गोष्ट ही? नाही बेटा. आज जे तू शिकतोयस ना, हे ह्या किंगडम मधला आहे, हे ते त्या किंगडम मधला आहे, ते त्या फायलम मधला आहे, हे ह्या फायलम मधला आहे, हे सगळं काय बेटा? हे सगळं जे तू शिकतोय ना आज, ते यांच्या प्रयत्नातून आलेलं आहे. माहित असणं गरजेचं आहे, त्यामुळेच आपल्याला शिकायचं बेटा. तसंच बघ बेटा, पहिला सायंटिस्ट होता त्याचं तो ग्रीक वाला होता, ग्रीक होता. ओके, इट इज अ ग्रीक फिलॉसॉफर. इट इज अ कहाणी कथाकार, कहाणी सांगणारा. ठीक आहे, मग ह्यानं काहीतरी गोष्टी सांगत असत. हा, मी एका जंगलामध्ये गेलतो आणि मला छोटे मोठे वगैरे असे ॲनिमल्स बघितले. तसंच ॲनिमल्स बघितल्याच्या नंतर काही पाण्यात पोहत होते, त्यांचे हॅबिट सुद्धा सांगितलं आहे नाही. बघा, मजेशीर गोष्ट आहे ना. त्यानं जे बघितला त्यानं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्या गोष्टीमधून. ठीक आहे, जसं आपण सुद्धा सांगतो, काहीतरी सांगत असतो. ठीक आहे, परत बघा, ॲरिस्टॉटल हा सायंटिस्टचा नेम आहे बेटा. ॲरिस्टॉटल, ग्रीक फिलॉसॉफर ॲरिस्टॉटल वॉज द फर्स्ट टू परफॉर्म ॲनिमल क्लासिफिकेशन. आणि हे जे ग्रीक फिलॉसॉफर आहे, ॲरिस्टॉटल नावाचे सायंटिस्ट आहेत, त्याने ॲनिमल क्लासिफिकेशनवर पहिल्यांदा सुरुवात केली. त्याने ॲनिमल
क्लासिफिकेशन पहिल्यांदा मांडायला सुरुवात केली. तसंच बेटा अरिस्टॉटल क्लासिफाईड द एनिमल्स अकॉर्डिंग टू क्रायटेरिया. अरिस्टॉटलनं काय काय क्रायटेरिया वापरले, काहीतरी वापरले असतील ना. आतापर्यंत आपण तेच बघत होतो बेटा. लक्ष असू दे बेटा, खूप सोपं आहे. आणि हे जर तुला समजलं ना, पूर्ण चॅप्टर तुला इझी जाणार आहे बेटा. ठीक आहे बेटा, लक्ष दे. काही क्रायटेरिया वापरला कोण, अरिस्टॉटलनं. कशासाठी? ॲनिमलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी काही क्रायटेरिया वापरला. लाईक कसले क्रायटेरिया वापरला, तर बघ बेटा बॉडीची साईज वापरला त्यानं. ठीक आहे, त्यांची बॉडीची साईज बघितला. तसंच हॅबिट्स बघितला आणि हॅबिटॅट्स बघितला. त्यांच्या सवयी वगैरे सगळं बघितलं ना, ते राहतात कुठं, आहे की नाही. आणि हे सगळं त्यांना माहीत होतं आणि त्यानं ते बघत राहिला आणि त्यानं सांगत गेला. ठीक आहे बेटा, अशा पद्धतीनं त्यानं पहिल्यांदा ॲनिमल क्लासिफिकेशन करायला सुरुवात केला. लक्ष असू दे बेटा. Aristotle proposed a new classification method is known as artificial method बेटा. Aristotle proposed new classification method is known as artificial method. बघ बेटा, अरिस्टॉटलनं एक नवीन क्लासिफिकेशन मेथड निवडला. त्याचं नाव होतं आर्टिफिशियल मेथड. म्हणजे पारंपरिक होती ना, हे की नाही. त्यानं काही वेगळं असं रॉकेट सायन्स मधून आणलं का कधी सायन्सचं काही नाही ना. मग त्यानं काय केलं, त्या अरिस्टॉटलनं काय केलं रे बेटा, तर बघ मला, तर आर्टिफिशियली त्यानं त्याचं म्हणणं मांडला होता. जे काही दिसतंय, जे काही त्याचं स्ट्रक्चर दिसतंय, आर्टिफिशियल आहे ना, पारंपरिक आहे ना बेटा. ओके, त्याला जे वाटलं त्यानं ते सांगितलं. ठीक आहे, आर्टिफिशियली मांडला. ओके, समजते बेटा, समजला असेल तुला, हुशार आहेस तू बेटा. बिसाइड्स अरिस्टॉटल, artificial methods of classification was followed by Theophrastus. आणि हे आर्टिफिशियल मेथड जे काही अरिस्टॉटल यांनी मांडले, त्या अरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार त्याला थोडंसं बाजूला सारले आणि नंतर थिओफ्रॅस्टस आणि प्लिनी, जॉन रे आणि लिनियस अशा अनेक सायंटिस्ट नंतर आले आणि ह्या आर्टिफिशियल मेथडचा आधार घेऊन त्यांनी काय करायला चालू केले बेटा, ॲनिमलचं परत परत अजून वेगळ्या पद्धतीने अजून काय निघतंय का ते बघायला चालू केले. कोणाचा आधार घेऊन केले बेटा, तर आर्टिफिशियल मेथडचा. ठीक आहे, समजते बेटा तुला, छान बेटा. Natural system of classification was based on various criteria. बघ बेटा, नंतर कोणती सिस्टीम आली बे, कोणती सिस्टीम आली, नॅचरल सिस्टीम आली क्लासिफिकेशनची. आणि ह्या नॅचरल सिस्टीम मध्ये काही वेगवेगळे व्हेरियस क्रायटेरिया यूज केले बेटा. कोणते कोणते, व्हेरियस क्रायटेरिया, भरपूर वेगवेगळे क्रायटेरिया यूज केले. जसे की लाईक बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडीचं ऑर्गनायझेशन कसं आहे, म्हणजे कसं रे बेटा, बॉडी ऑर्गनायझेशन म्हणजे कुणाला शिंग अशी आहेत, कुणाला अशी आहेत, गेंडा गेंडा माहिती का नाही तुला. आणि ह्या बॉडी ऑर्गनायझेशनवर त्यानं काय केलं, क्लासिफिकेशन करायला चालू केला. तसंच टाइप्स ऑफ सेल्स, सेलचे टाइप्स कोणते कोणते आहेत हे सुद्धा त्याने बघायला चालू केले. प्रोकॅरियोटिक आहे, युकॅरियोटिक आहे, मल्टीसेल्युलर आहे, युनिसेल्युलर आहे. अशा पद्धतीने त्याने काय केले, सेलचे टाइप सुद्धा बघितले, क्रोमोझोम्स बघितले, तसंच बायोकेमिकल प्रॉपर्टीज बघितली. बायोकेमिकल प्रॉपर्टी जे काही इंट्रिन्सिक प्रॉपर्टी आहे, ठीक आहे, तसंच एक्सेट्रा असे अनेक त्याने काय केले, व्हेरियस क्रायटेरिया त्यांनी यूज केले बेटा, वापरले. ठीक आहे, इथपर्यंत तुला समजलं असेल. ठीक आहे बेटा, पुढे लक्ष दे, काही नाही, अवघड गोष्ट नाही, खूप सोपी गोष्ट आहे. परत एकदा व्हिडिओ बघू शकतो, रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये सुद्धा तुला अवेलेबल करून देतो आम्ही. बाय द टाइम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, बाय द टाइम
system of classification based on evolution was also brought into practice. आणि हे बघ बेटा, हे सगळं करत असताना बॉडीचं ऑर्गनायझेशन बघत असताना मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, बायोकेमिकल रिएक्शन्स, प्रॉपर्टीज वगैरे, तसंच क्रोमोझोम्स, टाइप्स ऑफ सेल्स, हे सगळे क्रायटेरिया बघत असताना त्या लोकांना माहीत झालं कशाचं काय होतंय, माहीत काय होत आहे त्यांना, तर इव्होल्युशन माहीत व्हायला लागलं. ओके, इव्होल्युशन माहीत व्हायला लागलं त्यांना. तर बघ बेटा, इव्होल्युशन माहीत झाल्याच्या नंतर म्हणजे त्याला एक उजेडामध्ये आला ना, इव्होल्युशनचा भाग उजेडामध्ये आला. ओके, बरोबर आहे का नाही बेटा? उजेडामध्ये आला गेला आणि त्या इव्होल्युशनच्या मागे लोक लागायला लागले पुन्हा नंतर. ठीक आहे बेटा, खूप सोपं आहे रे, एक स्टोरी फॉर्म मध्ये चॅप्टर आहे बेटा, खूप सोपं जाईल, फक्त लक्ष दे बेटा, मी आहे, घाबरू नको. ठीक आहे. तसंच इट वॉज यूज बाय डॉब्झन्स्की अँड मेयर, हे दोन सायंटिस्ट होते बेटा, डॉब्झन्स्की अँड मेयर, हे दोन सायंटिस्टने काय केले, हे इव्होल्युशनच्या गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये बसली आणि त्यानं इव्होल्युशन वरती काय करायला लागला बेटा, विचार करायला लागला. ठीक आहे बेटा. आणि आज सध्याच्या घडीला जर विचार केला गेला तर रिसेंटली सध्याचा जर विचार केला, कार्ल सूज नावाचे काही सायंटिस्ट आहेत, कार्ल सूज नावाचे सायंटिस्ट आहेत. इट हॅज ऑल्सो प्रपोज द ॲनिमल क्लासिफिकेशन. सध्याच्या घडीला सुद्धा, सध्या रिसेंट जर विचार केला गेला तर कार्ल सूज नावाचे सायंटिस्ट आहेत जे की ॲनिमल क्लासिफिकेशन वरती काम करतात बेटा, आणि त्याने काम करणं चालूच आहे. ठीक आहे बेटा, इथंपर्यंत तुला समजलं असेल, हिस्ट्री समजली छानपैकी. ठीक आहे सर, एक संपला आणि तुम्ही लगेच दुसरं चालू केलात बेटा, बोर नको हो, खूप सोपं आहे रे, लक्ष दे फक्त, मजा येईल तुला. ज्या दिवशी चॅप्टर ऍक्च्युअल चालू होईल त्या दिवशी तुला खूप मजा येणार आहे. ठीक आहे, ह्या बेसिक गोष्टी जर तुला समजल्या ना, तू उड्या मारशील बेटा, उड्या. ठीक आहे, लक्ष दे फक्त तू. बघ बेटा, सो हाऊ डू वी डिफाईन ॲनिमल क्लासिफिकेशन. आता बघ, आपण कसं सांगायचं रे ॲनिमल क्लासिफिकेशन कसं आहे, कसं करायचं. ठीक आहे, का केलं, कसं केलं, हे तुला प्रश्न पडत असतील ना. तर आतापर्यंत आपण तेच बघितलंय, तसंच इथं सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न केला बेटा. ग्रुपिंग ऑफ एनिमल्स इनटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स बेस्ड ऑन देअर सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. बघ बाळा, बघ रे, सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. दिसते का तुला? ॲनिमल तर तुला दिसतायत, ग्रुपमध्ये दिसतायत, सब ग्रुपमध्ये दिसतायत, तसंच त्याच्यामध्ये सुद्धा काही ॲनिमल सिमिलॅरिटीज आहेत, तसंच काही डिफरन्स आहेत. अशा बेसिसवर आपण काय करायला लागलो, ॲनिमलचं क्लासिफिकेशन करायला लागलो बेटा. समजलं का? खूप सोपं आहे रे बेटा. आणि ह्या क्लासिफिकेशनच्या बेसिसवर काय केलं गेलं बेटा, हे किंगडम ॲनिमिलिया, तुला माहित आहे ना, किती टाईप आहेत रे किंगडमचे? हाऊ मेनी टाइप्स ऑफ किंगडम्स बेटा? 5 किंगडम्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी आणि ॲनिमिलिया, असे 5 किंगडम आहेत बेटा. आणि ह्या 5 किंगडम पैकी हा ॲनिमिलिया किंगडम बघतोय आपण, एवढं लक्षात ठेव. झालंय बेटा, मला माहिती आहे तुला झालंय, 8वीला झालेला आहे, 9वीला झालेला आहे, 7वीला झालेला आहे. ठीक आहे, पण तरी चिंता नको करू, माझ्याकडे बघ. ठीक आहे, किंगडम ॲनिमिलिया मध्ये आपण बघतोय सब किंगडम आहे बेटा, नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. एवढं लक्षात ठेव, नॉन कॉर्डेट्स म्हणजे अशी बॉडी ज्याला कसल्याही प्रकारचा स्ट्रक्चरल सपोर्ट नाही बेटा, कसल्याही प्रकारचा स्ट्रक्चरल सपोर्ट नाही, जसं की त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड हा अब्सेन्स आहे बेटा. ठीक आहे, लक्ष असू दे बेटा.
काही नाही, खूप सोपं आहे. लक्षात घे, फायलम म्हणजे आपण नॉन कोऑर्डिनेट्स मध्ये काही फायलम बघतोय, जसं किंगडम मध्ये सब किंगडम आहेत, तसंच नॉन कोऑर्डिनेट मध्ये सुद्धा फायलम्स आहेत बेटा. आणि फायलम हे काय आहे, तर हे फायलम 10 फायलम आहेत बेटा, जे की आपण ह्या चॅप्टर मध्ये बघतोय. पूर्ण चॅप्टर मध्ये हेच डिस्कस करायचे आपल्याला. जे की 10 फायलम आहेत, त्याचे नाव आहेत बेटा प्रोटोझोआ, पोरिफेरा, निडारिया, प्लेटीहेल्मिंथिस, ॲस्कीहेल्मिंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, इकायनोडर्मेटा आणि हेमिकॉर्डेटा. ठीक आहे बेटा, हे 10 फायलम आपल्याला शिकायचे त्या चॅप्टर मध्ये. ठीक आहे. तसंच दुसरा सब ग्रुप आहे, सब किंगडम आहे कॉर्डेटा, जे की कॉर्डेट्स. या कॉर्डेट्सला नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. या कॉर्डेट्सला स्ट्रक्चरल सपोर्ट असतो त्यांच्या बॉडीसाठी. आणि हा स्ट्रक्चरल सपोर्ट आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये स्ट्रक्चरल सपोर्ट असतो बेटा. काही कमी प्रमाणात आहे, काही जास्त प्रमाणात आहे. ठीक आहे. असा होईल का स्ट्रक्चरल सपोर्ट म्हणजे होल आणि सोल बॉडीला स्ट्रक्चरल सपोर्ट आहे, असं थोडीच होणार आहे. मग सगळे फायलम एकत्र आले असते. त्याच्यामध्ये सुद्धा व्हॅरिएशन आहे बेटा, त्याच्यामध्ये सुद्धा डिफरन्शिएशन आहे. तर आपण ते सुद्धा बघतोय. फायलम कॉर्डेटा बघतोय आपण. फायलम कॉर्डेटामध्ये काय आहे, 3 सब फायलम आहेत बेटा. युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा. ओके. युरोकॉर्डेटा आणि सेफॅलोकॉर्डेटा आपल्याला देणं घेणं नाही या चॅप्टर मध्ये. तर आपल्याला कोणता आहे, व्हर्टिब्रेटा बघायचा बेटा. म्हणजे आपल्याला कॉर्डेटा मधलं व्हर्टिब्रेटा हे इम्पॉर्टंट आहे. आपण कसले आहेत रे बेटा, आपण सुद्धा व्हर्टिब्रेटियनच आहोत. ठीक आहे. तर लक्षात घे, सायक्लोस्टोमेटा, पायसेस, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्ज, मॅमेलिया, हे एवढ्या सगळ्या क्लासचं आपल्याला इथं काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. समजलं असेल तुला या चॅप्टर मध्ये काय काय करायचं आहे ते. तर आपण कुठल्या स्पीसीज आहोत रे बेटा, तर आपण मॅमेलिया क्लास मधले स्पीसीज आहोत, जे की ऍडव्हान्स स्पीसीज आहोत आपण या अर्थवरती. ठीक आहे बेटा. सगळ्यात ऍडव्हान्स स्पीसीज कोणती, तर आपण आहोत बेटा. ठीक आहे. तुला माहिती असेल बॅक्टेरिया, व्हायरसेस वगैरे हे कुठले इनिशियल लेवलचे, म्हणजे पृथ्वी आपली नाही बेटा, पण आपण कब्जा केलेला आहे. ठीक आहे बेटा. आपण या अर्थवरती कब्जा केलेला आहे. आपल्या अगोदर कुणाचा हक्क आहे बेटा, ह्या सगळ्या ॲनिमल्सचा हक्क आहे. ह्या सगळ्या ॲनिमल्सचा हक्क आहे. ठीक आहे बेटा. समजलं तुला इथपर्यंत? नेक्स्ट पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे. काय समजलं नसेल, याच्यामध्ये काय डाऊट असेल, कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता, किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम लिंक आहे, टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही ह्या चॅप्टर विषयी काय डाऊट असतील तुम्ही आम्हाला शेअर करू शकता तुमचे डाऊट्स. थँक्यू बेटा.